भारतीय संविधान, त्या संदर्भातल्या देशाची परिस्थिती आणि एकूण सगळाच जो पट आहे असा एखाद्या चलत चित्रपटासारखा जाताना दिसतोय। 2014 साली जे जन्माला आले अशा लहान पोरांशी मी बोलणार नाहीये। 2047 म्हणजे 1947 साली जी लोक जन्माला आली आणि ज्यांना असं वाटतं की भारत नावाचं राष्ट्र जन्माला आलं, त्यांच्याशी मला संवाद साधायला आवडेल। याचं कारण असं आहे की 1947 साली या देशाची स्थिती काय होती। लोकांना असं वाटतं की या देशात आता जसा दिसतो आहे तशाच प्रकारचा देश होता, पण असं नव्हतं बंधूंनी भगिनींनो। 650 वर्षाची इस्लामी गुलामगिरी आणि 250 वर्षाची जवळपास ब्रिटिश गुलामगिरीतून हा देश मोठ्या ताकदीनं एका अर्थानं एकत्रित होऊन माणुसकीच्या याच्यातनं नव्या पद्धतीनं लोकशाही राज्य म्हणून उभा राहिला होता। हा लोकशाही राज्य उभा राहत असताना सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न आला होता की या देशाची राज्यघटना असावी तरी कशी आणि कुणी ती लिहावी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काही या देशातल्या नेत्यांची नव्हती। याचं कारण तुम्हाला असं सांगतो की त्यांना माहीतच नव्हतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातल्या असणाऱ्या 13 घटनातज्ञांपैकी नंबर 2 चे घटनातज्ञ आहेत आणि ते देशाची घटना लिहू शकतात। मग काय केलं पंडित नेहरूंनी, त्यांच्या ज्या बहीण होत्या नेहरू म्हणून लक्ष्मी नेहरू, त्यांना लक्ष्मी पंडित म्हणून त्यांना पाठवलं परदेशामध्ये आणि त्यांनी सांगितलं की आता आपल्याला इंग्रज लोक स्वातंत्र्य देणार आहेत आणि स्वातंत्र्य जर देणार असतील तर आपल्याला आपल्या देशाची घटना बनवली पाहिजे। मग घटना बनवायची असेल तर त्या काळामध्ये अनेक देश, अनेक राष्ट्र जे आहेत ते स्वतंत्र होत होते आणि स्वतंत्र होत असताना जगामध्ये अनेक असे 13-14 अशी लोक होती की जे घटना लिहिण्यामध्ये तज्ञ होते आणि ते घटना लिहून द्यायचे। त्याच्यामध्ये अनेक लोक होते, त्यातले अनेक लोकांना जाऊन लक्ष्मी पंडित भेटल्या तर त्यांनी सांगितलं बाबा की आत्ता माझ्याकडे काही वेळ नाहीये। काहींनी सांगितलं की 6 महिने थांबा, काहींनी सांगितलं की 2 वर्ष थांबा, काहींनी सांगितलं की 5 वर्ष, मला दुसऱ्या कुठल्याही देशाची घटना लिहिण्यासाठी वेळ नाहीये। पण गंमत अशी झाली की त्या काळामध्ये लक्ष्मी पंडितांच्या सोबत BN राव म्हणून जे होते ते सुद्धा इंग्लंड, अमेरिका, वेगवेगळ्या देशांमध्ये दौरा करत होते आणि ते करत असताना त्या काळामध्ये त्यांना एका आयवर जेनिंग नावाचे ग्रस्त जे होते त्या आयवर जेनिंगनी सांगितलं की त्यांना पहिल्यांदा विनंती केली की तुम्ही आपल्या देशाची, आमच्या देशाची घटना लिहा, पण त्यांनी सांगितले की माझ्याकडे अगोदरच 2 देशांच्या राज्यघटना लिहिण्याचं काम आहे, तुम्ही 2 वर्ष थांबलात तर मी तुमच्या देशाची सुद्धा राज्यघटना लिहून देण्यासाठी तयार आहे। त्याने म्हणले की बाबा, त्यानंतर त्यांनी परत त्या BN रावना सांगितलं की तुम्ही आमच्याकडे येण्यापेक्षा तुमच्या देशामध्ये 3 अशी लोक आहेत की जे देशाची घटना लिहू शकतात। तर त्यांनी विचारलं अरे आमच्या देशामध्ये आणि अशी 3 लोक आहेत आणि आम्ही जगात कशासाठी फिरतो। तर त्यांनी सांगितलं की तुमच्या देशामध्ये MJ जयकर म्हणून जे आहेत ते एक पहिले आहेत, ते घटना लिहू शकतात। त्यानंतर तेज बहादूर सप्रू म्हणून जे आहेत ते तुमचे घटना लिहू शकतात आणि त्याच्यापेक्षाही चांगले जगामध्ये ज्यांचं नाव आहे डॉक्टर BR आंबेडकर, हे तुमच्या देशाची घटना लिहू शकतात। लक्ष्मी पंडित अतिशय आनंदाने परत देशामध्ये आले। मग त्यांचं ठरलं की ते पहिल्यांदा MJ जयकरांकडे गेले आणि MJ जयकरांनी त्यांनी विनंती केली की भारताला स्वातंत्र्य मिळतंय आणि या देशाची पहिली घटना लिहिण्याचं भाग्य किंवा तुम्हाला संधी मिळते तर तुम्ही या देशाची घटना लिहावी। MJ जयकरांना माहिती होतं की भारत हा काही साधा सुद्धा देश नाहीये। भारत हा अनेक जातींचा, अनेक धर्मांचा, अनेक पंथांचा, अनेक वर्गांचा, अनेक असणाऱ्या रूढी परंपरांचा देश आहे। या देशाची घटना या संपूर्ण देशाला एकत्र बांधण्याचं सूत्र जरा जरी कुठे समजा माझ्याकडून चूक झाली तर या देशातले लोक मला आणि माझ्या समाजाला काही सोडणार नाही। तेज बहादूर सप्रूंकडे गेले। तेज बहादूर सप्रूंना सुद्धा विचारलं गेलं की तुम्हाला या देशाची राज्यघटना लिहिण्याची संधी मिळते तर तुम्ही येऊन या देशाची राज्यघटना लिहा म्हणून। तेज बहादूर सप्रू सुद्धा MJ जयकर सारखे हुशार होते। त्यांना माहिती होतं की जर समजा या देशातले असणारे विविध पंथ, मी तर अल्पसंख्याक गटातला आहे, उद्या जर समजा या राज्यघटनेच्या संदर्भात
काय वेगळ्या प्रकारचं चित्र उभं राहिलं किंवा काही जर समजा त्रुटी राहिल्या, काही जर म्हणजे प्रकार घडला, तर त्या निमित्तानं या देशातली लोक किंवा हा देश मला माफ करणार नाही. आणि मग सरते शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे माफ करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे हे काम आलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की बाबा मी या देशाची घटना लिहील म्हणे, लिहायला काही प्रॉब्लेम नाही. पण ही घटना लिहिल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, अनेक लोक सांगतात की या देशातल्या असणाऱ्या अमक्या देशातली कॉपी आहे, ही घटना म्हणजे 1935चा कायदा कॉपी केलेला आहे. वास्तविकता ही सगळी मूर्खाची बडबड आहे. याच्या संदर्भातली कुठल्याही प्रकारचं पुरावे नाही आहेत. तुम्हाला सांगतो की एकंदरीत ज्यावेळेस भारतीय राज्यघटनाची मसुदा कमिटी तयार झाली, त्या मसुदा कमिटीच्या समोर कमीत कमी 7,635 प्रस्ताव आले होते. 7,735 प्रस्ताव त्या घटना समितीकडे आले होते. त्यापैकी 2,374 प्रस्तावावरती या राज्यघटनेच्या एकंदरीत त्याच्यामध्ये चर्चा झाली आणि त्यातनं सगळ्या प्रकारची चर्चा होऊन त्यानंतर 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवसांनी ही भारतीय राज्यघटना अवतरीला आली. भारतीय राज्यघटना म्हणजे भारतीय राज्यघटना अचानक आलेली आहे का? जगामध्ये किती प्रकारच्या राज्यघटना आहेत हे जर विचार आपण केला तर जगामध्ये घटनेच्या संदर्भात बोलताना लिखित आणि अलिखित अशा प्रकारच्या घटना आहेत. त्याच्यानंतर इव्होल्यूशन झालेली एक राज्यघटना असते, रेव्होल्यूशन मधून आलेली राज्यघटना असते. तर भारतीय राज्यघटना कशी आहे? तुम्ही जर पाहिलं तर इंग्लंडची राज्यघटना जी आहे ती इव्होल्यूशन मधून आलेली आहे. त्यांचे पारंपरिक कायद्यातून होत पुढे होत त्यातनं दुरुस्ती होत तशा प्रकारची सध्या. तुम्ही अमेरिकेची आणि रशियाची राज्यघटना जर पाहाल तर ती जी आहे ती रेव्होल्यूशन मधून आलेली राज्यघटना आहे. तिथे क्रांती घडली, लोकांनी आपल्या स्वतःचं राज्य केलं आणि नव्या प्रकारची क्रांतीतून आलेली राज्यघटना आहे. पण आपल्या भारताची राज्यघटनेचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस भारतीय राज्यघटना ही एव्होल्यूशन मधून पण आलेली आहे, रेव्होल्यूशन मधून पण आलेली आहे आणि त्याच्याबरोबर डेलिब्रेशन मधून सुद्धा आलेली आहे. याचं डेलिब्रेशन म्हणजे काय? तुम्ही पहा की इव्होल्यूशन म्हणजे आपल्याकडे पहिला कायदा 1909 साली आला, दुसरा कायदा 1919 साली आला, तिसरा कायदा 1935 साली आला आणि त्यानंतर भारतीय राज्यघटना आपल्याकडे आली. त्यामुळे इव्होल्यूशन होत आलेली आपली एक घटना आहे. क्रांती म्हणजे या देशात असणाऱ्या ब्रिटिशांचं राज्य हटून आपण या इथे असणाऱ्या लोकांनी क्रांती केली आणि आपलं स्वतःचं राज्य स्थापन केलं. त्यामुळे या देशाची घटना ही क्रांतीतून म्हणजे रेव्होल्यूशन मधून आली. या देशाची राज्यघटना ही डेलिब्रेशन मधून आलेली आहे. डेलिब्रेशन म्हणजे संवादातून आलेली आहे. तुम्ही पहा की ज्याला कुणाला भारतीय राज्यघटना कशी घडली पाहिजे असेल तर त्याचे 10 खंड आहे. डिबेट्सचे 10 खंड ठेवलेले आहेत. ते 10 खंड जर तुम्ही वाचले तर तुम्हाला असं कळेल की एका गोष्टीवरती त्या ठिकाणी 1-1, 2-2, 4-4 दिवस त्या संदर्भातली चर्चा चालू होती. राज्यघटनेचं पहिलं कलम जे आहे ते पहिलं कलम काय सांगतं की इंडिया दॅट इज भारत. त्यामुळे तुम्ही दुसरी कुठलंही नाव घेत असाल तर या देशाला ते लागू होत नाही. हा देश इंडिया दॅट इज भारत आहे. त्यानंतर या देशातल्या असणाऱ्या वास्तविकता आता आपण पाहतोय की या ठिकाणी 2023 साली मिंट नावाच्या असणाऱ्या एका साप्ताहिकामध्ये या देशातल्या असणाऱ्या नीती आयोगाचे जे प्रमुख आहेत विवेक देब्रॉय, त्यांनी एक आर्टिकल लिहिलं की या देशाची राज्यघटना बदलण्याची वेळ आलेली. वास्तविकता विवेक देब्रॉय जे आहेत ते काही नवीन बोलत नाहीये. या देशाची राज्यघटना बदलली पाहिजे अशा पद्धतीची पहिले अगदी 1947 साली ज्यावेळेस घटना समिती चालू होती त्या काळात या देशातल्या असणाऱ्या ऑर्गनायझर मध्ये या देशातली जी लोक होती त्या देशातल्या लोकांनी ऑर्गनायझर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना लिहित असताना या देशाला नवीन घटना कशाला पाहिजे, या देशात तर अगोदरच घटना आहे आणि अशा प्रकारचं करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एकूण घटना समितीवरती त्या संदर्भामध्ये टीका उचलली होती. पण मग काय झालं
आज या ठिकाणी तुम्ही पाहिलं की भारतीय राज्यघटनेचं वाटप करण्यात आलं। तुम्ही म्हणाल की मी एक प्रस्ताविका वाटलेली आहे आणि तुम्ही असं म्हणता आहात की भारतीय राज्यघटनेचं वाटप केलेलं आहे। ही खरोखरच जी प्रस्ताविका आहे तीच भारतीय राज्यघटना आहे। तुम्ही म्हणा असं कसं काय? मी तर पत्रकार आहे, त्यामुळे पत्रकाराचं मत तुम्ही ग्राह्य माना नको माना, पण तुम्ही एका घटना तज्ञाचं मत तर मान्य शकता। या देशातले अतिशय उच्च कोटीचे घटना तज्ञ उपेंद्र बक्षी म्हणून आहेत। उपेंद्र बक्षींनी सांगितलेलं आहे की या देशातलं जे उद्देशिका आहे, या देशाच्या घटनेची जी प्रास्ताविक आहे ती भारतीय राज्यघटना आहे आणि बाकीची उरलेली राज्यघटना जी आहे ती फुटनोट आहे, ती तळटीपा आहे। त्यामुळे एकंदरीतच आज आपण भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकाच्या निमित्तानं भारतीय राज्यघटना स्वतःच्या घरी घेऊन जातो। या भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात जे बदल करणारे लोक आहेत ते ठराविक वर्गाचे आहेत, ते खूप कमी आहेत, पण ते नेहमी एक प्रकारचा त्यांचा जो अजेंडा असतो तो सातत रेटत असतात। पण आपण काय असतो की आपण वेगवेगळ्या ठिकाणी विभागलेले असतो, आपण एकमेकांशी बोलत नाही। आता सुद्धा ते अल्पसंख्याक आहेत, आता सुद्धा देशामध्ये त्यांना 32% वरती मतदान नाहीये, त्यांच्या विरोधात 68% लोक आहेत, पण 68% लोक एकत्र नाही आहेत म्हणून ते टिवटिव करतायत। त्यामुळे त्या काळापासून भारतीय राज्यघटनेच्या विरोधात बोललं जात होतं। इतकंच काय, अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आलं त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा भारतीय राज्यघटनेचा पुनर्विलोकन आयोग नेमण्यात आला। पुनर्विलोकन आयोग नेमण्याच्या ऐवजी त्या काळामध्ये इंडिपेंडंट नावाच्या मॅगझिन मध्ये एक आर्टिकल लिहिलं गेलं होतं। त्या आर्टिकल मध्ये असं लिहिलं होतं की जर समजा तुम्हाला भारतीय राज्यघटनेचं पुनर्विलोकन करायचं असेल तर त्याच्या अगोदर आतापर्यंत जी काही कामं झालीत त्या संदर्भात भारतीय राज्यघटनेप्रमाणे किती कामं झाले त्याचा आढावा घ्या। त्याचा आढावा न घेता, त्याचं ऑडिट न करता भारतीय राज्यघटनेचं पुनर्विलोकन, याचं कारण काय आहे की या देशातल्या असणाऱ्या व्यवस्थेला, या देशातल्या असणाऱ्या बहुजन समाजाचं नेतृत्व बिलकुल मान्य होत नाही। मला खूप आनंद वाटतोय काशीनाथ तिवरे सरांचं खरं म्हणजे अभिनंदन करायला। आतापर्यंत भारतीय संविधानाच्या संदर्भात आम्ही कुठेतरी आंबेडकर नगरमध्ये बोलत होतो, कुठेतरी शिवाजीनगरमध्ये छोटाफार प्रमाणात बोलत होतो, पण आज आम्ही भगवान लॉन्समध्ये बोलतो आहोत। ही या प्रकारची क्रांती आहे। काय सांगत होतो मी याच्या प्रकारामध्ये की भारतीय राज्यघटना ज्या पद्धतीनं काम करते त्यातलं जे कलम आहे त्यातल्या पहिल्या कलमातल्या असणारं 12 नंबरचं कलम पहिल्यांदा आलं आणि 12 नंबरच्या कलमाच्या नुसार पहिला कायदा पास झाला। पहिला कायदा काय पास झाला की यापुढे या देशामध्ये यापूर्वीचे जे सगळे कायदे आहेत ते रद्द ठरवण्यात येतील। यापूर्वीचे जे कायदे होते त्यामुळे एकाच वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकाच फटकाऱ्यानं या देशातल्या विषमतावादी कायद्यांना, धर्मांधवादी कायद्यांना तिलांजली दिलेली आहे। हा त्यातला एकदम सगळ्यात पहिल्यांदा प्रस्ताविकाच्या संदर्भात बोलत होतो मी त्या काळामध्ये त्याची सुरुवात आहे आम्ही भारताचे लोक। आम्ही भारताचे लोक अशा प्रकारची सुरुवात करण्यापूर्वी तो प्रस्ताव ज्यावेळेस घटना समितीच्या मध्ये आला त्यावेळेस प्रत्येक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे ठराव दिले। कुणी सांगितलं की या प्रस्तावनेची सुरुवात देवाच्या नावाने करा, काही लोक काय म्हणाले की अल्लाह के नाम से करो, काही लोक काय म्हणाले वेगळ्या वेगळ्या पद्धतीने। त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या देशाची सुरुवात राज्यघटनेची जी आहे आम्ही भारताचे लोक म्हणून आपण करूया। त्यात वाद झाला। हा ठराव जो आहे तो मताला टाकण्यात आला। तुम्ही सगळेच्या सगळे भारतीय लोक त्याचे असणारे हे तुम्हाला व्यवस्थित ऐका की त्या काळात मताला टाकण्यात आलेल्या ठरावामध्ये आम्ही भारताचे लोक या असणाऱ्या सुरुवातीला 68 मतं पडली आणि ही देवाच्या नावाने किंवा धर्माच्या नावाने किंवा गांधीजीच्या नावाने अशा प्रकारचे जे प्रस्ताव आले होते त्याला जो ठराव पडला त्याला फक्त 43 मतं पडली। त्यामुळे भारतीय लोक त्या काळात सुद्धा हुशार होती, त्या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणात होती।
वास्तविकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय देवाशी वाकडं होतं का? असं काही नाहीये. याचं कारण तुम्हाला असं सांगतो की देश चालवत असताना माणसं चालवतात, माणसं व्यवस्था निर्माण करतात, माणसं त्या संदर्भातली कामं करतात. त्यामुळे माणसाचा माणसाशी जो संबंध आहे त्या संदर्भातली घटना असली पाहिजे. त्याच्यासाठी देवानं आपल्याला जे दिलेले आहे, देवाने मेंदू दिलाय, पंचेंद्रिय दिले आहेत, सगळ्या प्रकारच्या गोष्टी दिल्या आहेत. देवानं आपलं काम केलेलं आहे. पण माणूस म्हणून तुम्ही तुमचं काम करतायत की नाही ते जर करण्यासाठी असेल तर आम्ही भारताचे लोक, आम्ही आमच्या कामाला जबाबदार आहे. देव त्याला कुठल्याही प्रकारचा त्याचा हस्तक्षेप नाहीये, त्याचं काही काम नाही. या घटनेतलं असणारं तुम्ही जर पाहिलं महत्वाचं जे कारण आहे की त्यात जर आपण पाहिलं तर त्यातल्या 13 कलमापासून तर 30 कलमापर्यंतचे महत्वाचे मूलभूत अधिकारांचं कलम आहेत. त्यातला 13वा तुम्हाला सांगितलं, 12-13 तुम्हाला सांगितलं मी. 14वा जो कलम आहे ते समतेचं तत्व आहे की या देशामध्ये सगळ्या लोकांना समान पद्धतीनं वागवलं गेलं पाहिजे. त्यानंतर त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा भेदभाव करता कामा नये. 15वं कलम आहे की वंश, जाती, धर्म याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा तुम्ही भेदभाव करता कामा नये. 15/4च्या निमित्तानं तुम्हाला नोकरी करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर 16वं कलम या संदर्भातच आहे. 17वं कलम अस्पृश्यता निर्माणचं आहे, कुठल्याही पद्धतीने कुठल्याही माणसाची अस्पृश्य करता येणार नाही. आणि 19वी कलम आहेत ज्या कलमाच्या अधिकारी मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही ते ऐकता आहात आणि बाकीचे सगळे लोक जे काही संघटन करायचं आहे माझ्या याच्याप्रमाणे 7 तुम्हाला स्वातंत्र्य जे मिळाले ते कलम 29च्या निमित्ताने. ही सगळी कलमं सांगायची कारण असे आहे की भारतीय राज्यघटनेला विरोध करणारे लोक नेमके कोण आहे हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. म्हणून मी सांगतोय काय देशाची परिस्थिती आजकालच्या काळामध्ये. भारतीय राज्यघटना अक्षरशः नष्ट करण्याचा, त्याला बाजूला काढण्याचा, त्याचा फक्त कव्हर ठेवायचं आणि आतला आत्मा काढून घेण्याची षडयंत्र या देशामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कशा प्रकारचं षडयंत्र सुरू आहे? माझे मित्र राज असरोणकरांनी काही उदाहरणं दिली, मी काही उदाहरणं तुम्हाला देणार आहे. आज देशामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्यातनं तुम्हाला असं दिसतंय की आता पूर्वी म्हणजे आजपासून ज्यावेळेस मी चळवळीत काम करत होतो त्यावेळेस स्टेजवर चढण्याच्या पूर्वीच कुठला तरी LIBचा माणूस यायचा आणि पटकन एक नोटीस द्यायचा, पटकन एक कागदपत्र द्यायचा आणि सांगायचा की सोनवणे साहेब तुम्हाला आम्ही नोटीस बजावतोय, तुम्ही कुठल्याही पद्धतीनं म्हणजे लोकांना भडकवणारं भाषण करता कामा नये, लोकांना असं करता कामा नये. आता परत एकदा ती सुरुवात सुरू झालेली आहे. गेले जवळपास महाराष्ट्रभर मी व्याख्यानं करत असताना पहिल्यांदा इथे खरं म्हणजे इथल्या पोलिसांना माझं नाव माहिती आहे की नाही माहीत नाही, पण सगळ्यात पहिल्यांदा तिथे मी जळगावला गेलो असेल तर तिथे पोलीस लोक आले, मी अंमळनेरला गेलो असेल तिथे पोलीस लोक आले, मी आत्ता मध्यंतरी सातारला गेलो होतो सातारला पोलीस लोक आले. वास्तविकता आम्ही भारतीय राज्यघटनेच्या बाहेर काही बोलत नाहीये. याचा आत्तापर्यंत लोक येत नाहीये, जास्त बोलत नाहीयेत, माझ्याकडे हे करत नाहीयेत. याचं कारण असं आहे की अजून मी तितका दखलपात्र झालेलो नाहीये असं मला वाटतंय. थोड्या दिवसांनी अजून दखलपात्र होईल, त्यावेळेस परत तशा पद्धतीची लोक येतील आणि तशा पद्धतीच्या पोचपावत्या मला मिळतील. वास्तविकता तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, आम्ही ठरवून टाकलेलं आहे की या देशामध्ये संविधानाच्या विरोधात जो माणूस असेल त्याच्या विरोधात त्या बोलल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत. मग तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाका, पोलिसात टाका, खोटे गुन्हे टाका, आम्हाला ठार मारा, आमच्या घरावरती बुलडोजर चालवा, तुम्ही काही केलं तरी आम्ही तुम्हाला या देशाची एकात्मता, या देशातलं बंधुत्व, या देशातला स्वातंत्र्याच्या मूल्यांना हात लावू देणार नाही, ही आमची प्रतिज्ञा आहे. त्यामुळे हे परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही बोलत असताना तुम्ही पहा की देशामध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे. आज देशातल्या असणाऱ्या विरोधी पक्षातल्या सरकारांना त्या संदर्भामध्ये गव्हर्नरच्या माताने त्यांची एक तर पॉवर काढून घेतली जाते किंवा गव्हर्नरच्या नावाने सतावलं जातं. आपण सुद्धा तो अनुभव घेतलेला आहे. उद्धवजी ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्या काळात एक काळी टोपीवाला इथे गव्हर्नर होता. त्या गव्हर्नरला महात्मा फुले वगैरे कोण, सावित्रीबाई फुले म्हणून कोण माहित नाही, छत्रपती शिवाजी महाराज म्हणून कोण नाही, आणि ते बावळट ध्यान इथं काही बोलत होतं आणि त्याने अशा पद्धतीच्या या ठिकाणी या देशातलं असणारं एकंदरीत या राज्याचं वाटोळं केलं. अशा प्रकारची माणसं आहेत. तिथे दिल्लीमध्ये केजरीवाल आहेत.
केजरीवाल ज्या पद्धतीनं काम करतायत ते सहन होत नाही, म्हणून त्या काळामध्ये स्वयंपूर्ण राज्य होतं, तर लगेच घाईघाईने अमित शहाने कायदा पास केला आणि त्या राज्याचे सगळे अधिकार आपल्याकडे घेतले. या देशावरती, ज्या देशातली असणाऱ्या सीमा असुरक्षित आहेत, या देशामध्ये असणारं मिझोराम असेल, मणिपूर असेल, पंजाब असेल, पंजाबचे शेतकरी सीमेवर उभून थांबलेत, सीमेवर येऊन थांबलेले आहेत. त्यांच्यावरती अश्रुधूर सोडले जातात, रबरच्या बुलेट मारले जातात, जणू काही भारत पाकिस्तानची सीमा असेल अशा पद्धतीने तिथं लोक उभे केले जातात त्यांच्यासाठी. आणि त्यांनी केलेल्या ट्रॅक्टरला टँक म्हणतात ही लोक. हे जे पत्रकार, गोदी मीडियाचे पत्रकार आहेत, त्यांना तर वास्तविकता तुम्ही प्रत्येकानं खऱ्या अर्थानं देश बदलायचा असेल ना, तर पहिल्यांदा चॅनल पाहणं बंद करा. याचं कारण सांगतो तुम्हाला मी, याचं कारण तुम्हाला सांगतो की देशामध्ये 300 चॅनल्स आहेत आणि 300 सगळेच्या सगळे चॅनल्स आणि वृत्तपत्र जी आहेत ती सगळीच्या सगळी भांडवलदारांची आहे आणि ते सगळे भांडवलदार त्या मोदीच्या गाठीला बांधलेले आहेत. मोदी त्यांचा एक प्रकारचा पपेट आहे. ते सगळे भांडवलदार राज्य चालवतात. भांडवलदार जसं सांगतो तशा पद्धतीने मोदी बोलतो, हा आजचा प्रकार आहे. त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही जोपर्यंत ते बंद करत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. त्यांनी टँक आणले की शेतकऱ्यांच्या बातम्या दाखवल्या जात नाही, इथे वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना होतात त्याच्या संदर्भात रिपोर्टिंग केलं जात नाही. त्यामुळे तुम्ही वादळ वार्तासारखं जे वृत्तपत्र असेल, यूट्यूब चॅनल असेल ते पाहत चला. याचं कारण असं आहे की आता आपण भांडवलदारांच्या मीडियावरती अवलंबून न राहता आता आपल्याला लोक मीडिया उभा केल्याशिवाय पर्याय राहणार नाहीये. लोक मीडिया म्हणजे काय? तुम्हाला जर समजा शहापूरच्या चांगल्या बातम्या हव्या असतील तर तुम्ही ठरवा की या 4 पत्रकारांनी शहापूरचा मीडिया चालवायचा. तुमच्या शहापूर मधल्या माणसांनी त्यांना दर महिन्याला फक्त 10,000 रुपयाचा जरी जीपे केला तरी मी तुम्हाला सांगतो की आजतक आणि झी टीव्ही पेक्षा चांगलं चॅनल ते चालवतील. याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीचा मीडिया इथे चालतोय तो मीडिया, लोक असं म्हणतात मीडियाची मुस्कटदाबी होते. मीडियाची बिलकुल मुस्कटदाबी होत नाहीये. मीडियाला मलाई मिळते, मीडियाला जाहिराती मिळत आहेत. मीडियातले लोक त्या ठिकाणी आजकाल तर पूर्वी संपादक वगैरे पत्रकारांची म्हणजे नेमणूक करायची, आजकाल चॅनलच्या पत्रकारांची नेमणूक आणि चॅनलच्या संपादकांची नेमणूक जी आहे ती राजकीय पार्टीच्या ऑफिसमधून होते. त्या राजकीय पार्टीचं ऑफिस सांगतो की अरे हा पत्रकार जो आहे हा आमच्या विरोधात बोलतो, याला बदला, हा आम्ही सांगतो याला ठेवा, हा आमचं काम करेल. त्यामुळे पहिल्यांदा ह्या असणारा गोदी मीडिया बघणं आपण बंद केलं. वास्तविकता पत्रकारितेची स्थिती आजच खराब झालेली नाहीये. तुम्हाला मी सांगतो की 1999 पासून या भारतीय पत्रकारितेची अवस्था खराब झालेली आहे. भारतीय परिस्थितीची अवस्था कशी खराब झालेली आहे? त्या काळामध्ये टाइम्स ऑफ इंडियाचे जे प्रमुख होते, त्या टाइम्स ऑफ इंडियाचे प्रमुख ललित जैन म्हणून होते. त्यांनी ललित जैननी त्या संदर्भामध्ये एक प्रकारचं मुलाखत देताना सांगितलं होतं की नाऊ वी आर नॉट इन द फील्ड ऑफ द जर्नलिझम, वी आर इन द बिझनेस ऑफ इन्फो एंटरटेनमेंट. एंटरटेनमेंट अँड इन्फो. आम्ही इन्फो एंटरटेनमेंट, माहिती आणि मनोरंजनाच्या युगामध्ये आम्ही या ठिकाणी काम करणारे लोक आहोत आणि त्यामुळे त्या पद्धतीनं या ठिकाणी ही चालवलं जातंय. तुम्ही पहा की टाइम्स ऑफ इंडियाचं जे 30-35 पानं असतात, एका पानाची तुम्ही छपाई करायला जा, बघा किती आहे. त्या 50 पानांची छपाई करायची जर असेल आणि आपल्याला तर त्याचा खर्च 350-400 रुपये होतो. 350-400 रुपये खर्च करून तो जो 35 पानाचा पेपर आहे तुम्हाला 10 रुपयाला जर तो व्यक्ती देत असेल तर उरलेले पैसे तो कुठून घेतो? उरलेले पैसे तो सरकारकडून घेतो, तो जाहिरातदारांकडून घेतो. त्यामुळे त्याच्यासाठी जाहिराती महत्वाच्या आहे. तुमचे प्रश्न, तुमच्या बातम्या, तुमची असणारी दुःख ही महत्वाची नाही आहेत. त्यामुळे ज्या काळामध्ये ज्या ज्या लोकांनी चांगली पत्रकारिता केली त्या सगळ्या पत्रकारांचा इतिहास काढून बघा. त्यांना लोकांनी मदत केली आहे. जोपर्यंत लोकांसाठी लोकांनी चालवलेला मीडिया होत नाही तोपर्यंत या देशामध्ये परत नवीन पत्रकारिता तयार होणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 आणे 2 आण्याची वर्गणी काढून मूकनायक नावाचं पत्रक काढलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी 5-5 वृत्तपत्र काढली. या ठिकाणी विजय मराठा नावाचं वृत्तपत्र त्या काळात दिनकरराव जवळकर आणि अनेक लोकांनी काढलं होतं. खूप मोठी परंपरा आहे पत्रकारितेची. इतकंच काय, तुम्ही देशातल्या स्वातंत्र्य सैनिकाचं नाव घ्या मोठा आणि त्याचं वृत्तपत्र मी सांगू शकतो.
पंडित जवाहरलाल नेहरूंचं नाव तुम्ही घ्याल तर नॅशनल हेरॉल्ड नावाचं वृत्तपत्र त्यांचं होतं. तुम्ही ही सुभाषचंद्र देश बाबूंचं नाव घ्याल तर त्यामधलं बेंगॉल टाइम्स म्हणून त्यांचं वृत्तपत्र होतं. तुम्ही कुठल्याही नेत्याचं, तुम्ही भगतसिंगांचं नाव घ्याल तर भगतसिंग सुद्धा पत्रकार होते. पत्रकार नुसते नव्हतेच तर ते कराचीला काँग्रेसचं अधिवेशन कव्हर करण्यासाठी गेले होते. त्यातनं तिथून ते मुंबईत महाराष्ट्राला आले. महाराष्ट्राला आल्यानंतर ते बाकीचं कांड म्हणजे बाकीच्या हल्ला करण्याच्या पूर्वी किंवा वेषांतर करण्याच्या पूर्वी ते या ठिकाणी रायगडावर गेले. रायगडावरती भगतसिंगांनी दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन मग ते नंतर पुढच्या कामाला गेले. त्यामुळे अशा प्रकारचे कुठल्याही गोष्टीने सुरुवातीच्या काळामध्ये अशी ध्येयवादी पत्रकारिता होती. पण नंतर या ठिकाणी भांडवलदारी लोक घुसले आणि भांडवलदारांना कळालं की या ठिकाणी याच्यातनं फायदा मिळतो आणि राजकीय लोकांना सुद्धा खिशात ठेवता येतं. खिशात दोन प्रकारे ठेवता येतं. एक तर त्यांना दम देता येतो, दुसरं त्यांच्याकडून फायदा करून घेता येतं. तुम्ही महाराष्ट्रात फिरलात तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका वृत्तपत्राचं कमीत कमी 2-2, 3-3 एकरामध्ये किंवा 10-10, 15-15 गुंठ्यामध्ये ऑफिस असल्याचं तुम्ही पाहाल. ही त्यांनी सरकारकडून लुटलेली ही मालमत्ता आहे. पण ते सरकारकडून लुटून सुद्धा लोकांचं काम करत नाही अशा प्रकारची वृत्तपत्र आपण या देशात पाहिलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या गोष्टीमध्ये बदल घडवावे लागणार आहे. वास्तविकता या देशाचा प्रश्न काय हो? आज ही परिस्थिती आपल्यावरती का आली? अचानक भारतीय जनता पक्ष किंवा त्यांची मंडळी सत्तेत आलेली आहे. ती आपोआप आली का? आपोआप आलेली नाहीये. त्याच्या मागचं नॅरेशन आपल्याला कळलं पाहिजे. गेली 100 वर्ष ते प्रयत्न करतायत. शिक्षकाच्या माध्यमातून प्रयत्न करतात, कामगार संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करतात, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काम करतात, बँका काढून काम करतात. वेगवेगळ्या ठिकाणाहून काम करून त्यांनी त्यांचं परसेप्शन जे आहे ते या ठिकाणी पेरलेलं आणि पेरून लोकांची जी आहेत ती माती भडकवलेली आहे. माती कशी भडकवलेली आहे तुम्ही पाहू शकता की आज या देशामध्ये जेव्हा आपण बघतो की या देशातल्या सगळ्या याच्यामध्ये हॅपीनेस इंडेक्स पहा, त्याच्यामध्ये नंबर खालचा. या देशातल्या अर्थव्यवस्था आता बोललं जात आहे की आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती 3 ट्रिलियन झालेली आहे. 3 ट्रिलियन झालेली आहे म्हणजे कसं काय? मला एका सांगितलं की आपली अर्थव्यवस्था ही 3 ट्रिलियन झाली आहे. तर म्हणाले मला सांग त्याची फायदा काय झाला. तुम्हाला एक उदाहरण देतो मी. एका घरामध्ये समजा एक 10, 15, 20 लोक राहत आहेत. 15-20 लोकांचं महिन्याचं उत्पन्न समजा 1 लाख रुपये आहे आणि दुसऱ्या ठिकाणी राहणाऱ्या 4 लोकांचं उत्पन्न 1 लाख रुपये आहे. दोघांचं उत्पन्न सारखं आहे म्हणून ते काय एक झाले का? म्हणजे एका ठिकाणी 100 लोक राहत आहेत, 100 लोकांचं उत्पन्न 1 लाख आहे आणि 4 लोकांचं उत्पन्न 1 लाख आहे. आपल्या देशातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याचं कारण तुम्ही पहा की या देशातल्या असणाऱ्या शेतकऱ्यांचं खरं उत्पन्न किती आहे. आकडेवारी निघालेली आहे, पब्लिश केली आहे, सरकारने पब्लिश केलेली आहे की 10,200 रुपयापेक्षा इथल्या असणाऱ्या शेतकऱ्याचं उत्पन्न नाही आहे. एकरी इतकं उत्पन्न त्याला मिळतं. म्हणजे या प्रकारची परिस्थिती आहे. इथल्या कामगारांची स्थिती काय? तुम्ही इथे बसलेलात, सुशिक्षित आहात, तुम्ही जाऊन जरा MIDC मध्ये बघा. एक शिफ्ट अख्खीच्या अख्खी या 2014 ते 24च्या काळामध्ये गायब करून टाकली गेली. पहा की प्रत्येक कामगाराला आता 12-12 तास काम करावं लागतं. पूर्वी ते 8-8 तासाची काम होतं. 8 ते 24 3 तासाच्या एका शिफ्टची संपूर्ण लोक जी आहेत ती सगळीच्या सगळी बेरोजगार करून टाकली आणि लोकांना एकच धंदा दिलाय. या मागच्या रामनवमीला तुमच्याकडे माहिती असेल की प्रत्येक मंडळाला 40-40 हजाराचं पाकिट देण्यात आलं होतं की जोरात राम जन्मभूमी साजरी करा. आणि तिकडे बघा जोरदार नुसता उत्साह, धर्म उत्साह, देवाची पूजा ही ज्याची असती त्यांनी केली पाहिजे. पण धर्म करत असताना धर्म सांगतो का हो जाऊन मस्जिदवरती झेंडे लावा? धर्म सांगतो का हो चर्चवरती जाऊन झेंडे लावा? एकाने मला सांगितलं जर समजा तुम्हाला राम जन्मभूमीचा उद्धार करत असताना चर्चवर झेंडे लावायचे असतील, मस्जिदीवर झेंडे लावत असतील तर जे पहिले बाबरी मशीद होती कशाला पाडली? तिथेच झेंडे लावायचे होते ना. अशा पद्धतीचं प्रतीक. वास्तविकता कुठलाही धर्म हा त्याग शिकवतो, परोपकार शिकवतो, त्या संदर्भातली अहिंसा शिकवतो, सत्य शिकवतो. पण आपल्याकडे त्या पद्धतीचं आहेच नाही. या देशातल्या धर्माचं एक मूळ ठराविक लोकांचा जो धर्म आहे तो सांगतात की आमच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ असता कामा नये.
आमच्यापेक्षा वरिष्ठ कोणी असता कामा नये. मी एकाला विचारलं की बाबा रे, 650 वर्ष या देशामध्ये इस्लामचं राज्य होतं. त्या काळामध्ये 4% फक्त मुस्लिम होते, 96% हिंदू होते. कधी झालं हिंदू राष्ट्र? आणि तुम्ही 96% होतात तर तुम्ही का नाही लढाई करून त्यांना हरवलं? एवढ्या कुठल्या प्रकारचा पराक्रम होता? त्यानंतर 1.5 ते 2.25 लाख फक्त ब्रिटिश होते. त्या काळामध्ये या देशाची लोकसंख्या साधारणतः 22 ते 23 कोटी होती. 1.5-2 लाख असणाऱ्या ब्रिटिशांनी या देशावरती 150-200 वर्ष राज्य केलं. आपण कुठल्या प्रकारची व्यवस्था होतो? याचं कारण असं सांगतो मला की या देशातल्या बहुजनांना, या देशातल्या गोरगरिबांना, या देशातल्या वरिष्ठ लोकांनी कधी आपल्या सोबत घेतलं नाही, म्हणून हा देश गुलामीत राहिलेला होता. ज्यावेळेस महात्मा गांधींनी आवाज दिला तेव्हा इथे असणारा तेली, तांबोळी, साळी, माळी, कोळी यातला असणारा गोरगरीब माणूस महात्मा गांधीच्या बाजूने उभा राहिला, म्हणून हे राष्ट्र स्वातंत्र्य झालं, नाही तर स्वातंत्र्य झालं नव्हतं. हा फॉर्म्युला महात्मा गांधीचा नव्हता, हा फॉर्म्युला छत्रपती शिवाजी महाराजांचा होता, ज्यानं 12 बलुतेदार मावळ्यांना एकत्रित केलं. मग तिथे लोकांचे असणारे गुण पाहून त्या ठिकाणी उभं केलं, त्यांच्यातून ते स्वराज्य निर्माण झालं. तशाच पद्धतीचा फॉर्म्युला या ठिकाणी गोरगरिबांना केला. तुम्ही पाहू शकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक लिहिलंय. तुम्ही आज घरी जाण्याच्या अगोदर किंवा डायरीवर लिहून घ्या की हू वेअर शूद्रा. शूद्रपूर्वी कोण होते? वास्तविकता खूप लोकांना कळत नाही. शूद्रपूर्वी कोण होते म्हणजे त्यांना असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे पुस्तक आहे इथल्या महार, मांग, चांबार, आदिवासी, ढोर, कैकाडी, बैकाडी यांच्यासाठी लिहिलं. बिलकुल नाही. त्यांना तर अस्पृश्य म्हटलं जायचं. ते शूद्र नव्हते, या व्यवस्थेच्या अजून बाहेरचे होते. शूद्र म्हणजे कोण? या देशातला असणारा 85% बहुजन समाज, मग तो कुंभार असेल, लोहार असेल, माळी असेल, साळी असेल, कुणबी असेल, मराठा असेल, हे सगळेच्या सगळे लोक या व्यवस्थेमध्ये शूद्र मानले जायचे. जगातला हा एकमेव धर्म आहे, जगातला एकमेव विचार, एकमेव धर्म सांगतो की हा शूद्र आहे, हा वैश्य आहे, हा अमका आहे, हा टमका आहे, हा नीच आहे, तो त्याच्यापेक्षा नीच आहे, तो त्याच्यापेक्षा नीच आहे, असं सांगणारा जगातला हा एकमेव धर्म पाहिला मी. एकमेव की ज्याच्यामध्ये माणूस माणसाचा द्वेष करतो, विषमता करतो, त्याच्या संदर्भातली एकमेकाला माणुसकी म्हणून मानत नाही. तुम्ही वारंवार कधीही संतांचं नाव घेऊ नका. माझे मित्र राज असोलकरांना मी बोलवतो की मी एकाला सांगा आम्हाला की तुमच्या असणाऱ्या सनातन धर्मामध्ये, जे मुळातच सनातन धर्म जेवढा म्हटला जातो तेवढा वेद, उपनिषद, ब्राह्मणक, अरण्यके, हे सगळ्या प्रकारचा जो धर्म आहे त्याच्यामध्ये माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं अशी एक तरी ओळ दाखवा, अशी एक ओळ दाखवा, आम्ही तुमच्या बरोबर येऊ. अशी एक ओळ नाही. सगळा काही संघर्ष झाला तो संतांनी केला, सगळा जो संघर्ष केला तो बुद्धाने केला, सगळा जो संघर्ष केला तो चार्वाकाने केला, या देशातल्या असणाऱ्या नंतरच्या असणाऱ्या लोकांनी केला. पण या देशामध्ये, या देशातील लोकांना भारतीय लोक एकत्र येण्याचे चालत नाही. या देशातील लोकांना, या देशातील लोक एकात्म झाल्याचे करत नाही. या देशातील लोक फक्त हिंदू म्हणून उभे राहिल्याचे चालत नाही. याचं कारण असं आहे की तुम्ही कुणालाही सांगा की मी असं समजा उभा राहिलं की मी हिंदू आहे, तर त्याचं समाधान होत नाही. हिंदू म्हणजे कोण? मग तुम्हाला जो नाव विचारेल, तुमचं नाव काय, काय तुमचं नाव? फडणवीस आहे, कांबळे आहे, पाटील आहे, काय? पाटील म्हटलं सुद्धा त्याचं होत नाही. पाटील म्हणजे नेमकं कोण? मराठा पाटील आहे का कुठला आहे, कुडमुड्या पाटील आहे, काय काय कळायला मार्ग नाही. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही तुमची जात सांगत नाही तोपर्यंत काही ओळख तुमची होत नाही. त्यामुळे अशा प्रकारची विकृती या देशामध्ये आली. आणि मग ज्या ज्या माणसाने या देशामध्ये एकत्रितपणा करायचा प्रयत्न केला, माणसाला माणूस जोडण्याचा प्रयत्न केला, सर्व एक आहे सांगायचा प्रयत्न केला, त्याचा इथे खून झालेला आहे. इतिहास काढून बघा तुम्ही, इतिहास काढून बघा. त्या प्रत्येक असणाऱ्या, पहिलं उदाहरण घ्या लिंगायत समाजाचं. लिंगायत समाजाच्या असणाऱ्या बसवेश्वरांनी सांगितलं की सगळी माणसं एक आहेत, सगळ्यांना अधिकार आहे. इतकंच काय की या देशातल्या 12व्या शतकातला सगळ्यात पहिला माणूस ज्याने स्त्रियांना धर्मसभेमध्ये स्थान दिलं, अनुभव मंडप म्हणून लिंगायत समाजाचा जी घटना समिती असते, धर्मपीठ असतं, त्या धर्मपीठामध्ये त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा स्थान दिलं. पण लिंगायत समाजाच्या माणसाचा खून कसा केला गेला?
एकाचा खून केला नाही, त्या काळामध्ये कमीत कमीत 11,000 शिवशरणांच्या कत्तली केल्या गेल्या. कत्तली केल्या गेल्या. काय कारण होतं? त्या काळामध्ये तिथे असणारा मागिरस नावाच्या एका मातंग समाजाच्या असणाऱ्या मुलाचं आणि ब्राह्मण समाजाच्या मुलीचा विवाह करण्याचा प्रयत्न लिंगायत समाजाच्या असणाऱ्या यांनी केला, बसवेश्वरांनी केला. आणि त्याच्याबरोबर तिथे असणाऱ्या वरिष्ठ असणाऱ्या लोकांनी हवाई उठली की हा धर्म बुडवतोय, धर्म बाटीत झालेला आहे, धर्माचा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि त्या सगळ्यांच्या सगळी कत्तली केल्या गेल्या. तुकारामांचं बघा, संत ज्ञानेश्वरांचं पहा. संत ज्ञानेश्वरांच्या संदर्भात ज्या पद्धतीनं छळ केला गेला तो कुठला असणारा असा धर्म असू शकतो का? अशा प्रकारचा धर्म असतो? संत ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर उरलेले भाऊ कुठे कसे गेले? कुठलंही तुकारामाचं त्याच्यानंतर कोणाचंही नाव तुम्ही घ्या, ज्यानं या देशामध्ये एकात्मता करण्याचा प्रयत्न केला, या देशामध्ये माणसाला माणूस म्हणून जोडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्याचा खून झालेला आहे. मग त्यासाठी तुम्ही पहा की दाभोळकरांचा खून झाला. दाभोळकर काय करत होते? हात नाही, पाय नाही, कुठल्याही पद्धतीचं शस्त्र नाही, एकटा लाल डब्याच्या गाडीने फिरणारा माणूस, कुठेही नाही, 65-70 वर्षाचं वय, आणि त्याचा खून केला जातो. का केला जातो? कारण की तो त्या असणाऱ्या धर्मातल्या अंधश्रद्धांवरती बोट ठेवतो, बुवाबाजीवरती बोट ठेवतो, तिथे असणाऱ्या चुकीच्या प्रथांवरती बोट ठेवतो, म्हणून त्याचा खून केला. या देशातली व्यवस्था अशा पद्धतीची आहे. मग या देशातल्या असणाऱ्या ज्याने प्रयत्न केला, शाहू महाराज आहे, शाहू महाराजांना 2 वेळा बॉम्बनी उडवायचा प्रयत्न केला, 2 वेळा. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू या देशातला सगळ्यात संशयास्पद मृत्यू मानला जातो. याचं कारण असं आहे की 50व्या वर्षी गुडघे दिखीने मरतो कोण माणूस मरतो का? याचं कारण त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जे षडयंत्र केलं गेलं त्याच्यातनं सिद्ध होतं की इथे असे अनेक अण्णाजी पंत होते की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात षडयंत्र केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात षडयंत्र करून थांबले नाही, तर संभाजी महाराजांच्या विरोधात सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीचं षडयंत्र केलेलं आहे. हे मुद्दामून का सांगतोय? की आपल्या देशाचं बर्बादी करण्याचं काम या देशातली व्यवस्था करते. आज नवीन फॉर्म्युला मिळालेला. नवीन फॉर्म्युला काय मिळालेला आहे? या देशातले असणारे तुम्ही सगळे तुमच्या अगोदरची लोक बोलतात की 14 नंतर काहीच झालं, 14च्या अगोदर काहीच झालेलं नाही. त्याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर त्यांनी जर आपल्या घरात पाहावं की काहींची मुलं डॉक्टर झाली आहेत, इंजिनियर झाली आहेत, सिलिकॉन व्हॅलीमध्ये गेलेली आहेत, आणि ते इथे व्हॉट्सॲपवरती ही मेसेज पाठवतात अंकल आणि आंटी, आणि त्या पद्धतीचं असणारं पाठवत असतात, आणि एकंदरीत संपूर्ण समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम या देशामध्ये चालू असतं.